मला बरं वाटतं वादळ खारीकवळ संघ बॅकफुटवर चाललाय. मित्रांनो, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये जिद्द आहे. आपण मुरुड तालुक्यात प्रतिनिधित्व रायगड जिल्ह्याभर करत असतात आणि आपण या सामन्यामध्ये बॅकफुटवर चाललाय. बिलकुल शक्य नाही मित्रांनो, तुम्हाला कमबॅक करावा लागेल. वादळ संघ देखील तितक्याच जीवाची बाजी लढवेल आपल्या गावाच्या विजयासाठी. इथे समीकरण मित्रांनो थोडं वेगळं असेल. प्रत्येक संघ यावेळेस आपल्या गावाच्या विजयासाठी खेळ. निश्चितच सोहळा तुमच्या आमच्या या उत्साहाचा, सोहळा या कबड्डीचा आणि खऱ्या अर्थाने सोहळा या भारतीय जनता पार्टी चषकाचा आदरणीय ऍडव्होकेट महेशजी मोहिते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ठरवली गेलेली ही साईनाथ कबड्डी संघ शिरगाव यांच्या विद्यमाने ही कबड्डी स्पर्धा शेवटची 5 मिनिटे असेल सामना संपायला. प्रीतमला मात्र कमबॅक करावं लागेल. 7 आणि 11 अशी गुणतालिका बघायला मिळते. यावेळेस मात्र धावा ठोकतोय त्या ठिकाणी मध्य रेषेवर जाऊन 8-11. आता मात्र आघाडी 3 गुण असेल. आता मात्र 5 समीकरण थोडे असेल. 18 नंबरची जर्सीला गुण मिळवा लागेल. रिक्त असले माघारी परत नंतर मात्र 1 गुण बहाल केला जाईल. तो खाली पडा संघाला. यावेळेस मात्र ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी आपल्या संघाला पाठवून जाऊ शकतो. चला यानंतर मैदान क्रमांक 2 वरती पुढे होणार सामना. पहिला पुकार जय हनुमान खार आंबोळी विरुद्ध श्री गणेश वाशी रोहा म्हणता येईल. आपण पहिला पुकार आपल्यासाठी फर्स्ट कॉल टीम जय हनुमान खार आंबोळी वर्सेस श्री गणेश वाशी रोहा. आता मात्र या खेळाडूवर जबाबदारी असेल. 18 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू. तिसरा बांधती पुकार आपण मैदानाच्या गेटवर घ्या. शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे. गावात ताळखळ विरुद्ध जय हनुमान सानगुटी. त्वरित चला. जय हनुमान सानगुटी विरुद्ध गावदेव ताळखळ. त्वरित चला. मैदान क्रमांक 1 कडे. आता मात्र 11 आणि 13 2 गुणाच्या आकडे अजून देखील असेल ती काळ भरती बांधवी संघाकडे. परंतु मित्रांनो मराठीच्या रंगामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डी सारख्या खेळामध्ये 1 आणि 2 गुणांच्या आघाडी फार कमबॅक करणार यामध्ये शंका नाही. वादळ खारीकोळ संघ समोर परंतु ऍडव्हान्स टॅकल या सामन्यामध्ये नक्कीच साईनाथ क्रीडा मंडळ साईनाथ कबड्डी
या ठिकाणी बघायला मिळतोय. या सामन्यामध्ये प्रीतम कुमरोटकर त्याच्या माघारी परत असताना 47 पडू शकते. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल वारंवार ऍडव्हान्स येऊन गुण बाहेर होते. दोन्ही संघांच्या माध्यमातून अतिघाई आणि संकटाचे निश्चितच असं म्हणावं लागेल. नक्कीच ऍडव्होकेट महेश मोहिते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ही ठरवली गेलेली कबड्डी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. मैदान वा विशेष कौतुक असेल आपलं काळ फेरी मागणी संघ. जरा गावचे काय शर्मा सांगोटी आपण मैदानात जाऊया. 15 आधीच होती. प्रीतमची लाच पिरियड तेव्हा टाइम भेटलेला तर चांगला असतो. नक्कीच या शिरगाव गावातील जबरदस्त खेळाडू मतदार सातंबर आपलं देखील कौतुक असेल. या ठिकाणी शिरगाव गावासाठी आपण अनेक बक्षीस मिळवून दिली त्याबद्दल आपलं कौतुक असेल. मदन सातंबर एक जबरदस्त खेळाडू मदन सातंबर. आता मात्र आपल्याला 5-5 फळ्या बघायला मिळते. चला मित्रांनो 5-5 फळ्यांच्या दरम्यान माईक बंद असेल परंतु आपल्याला पुकार दिला जातो. आपण मैदानाच्या दिशेने रवाना गाव देव तळागर शर्मा सानकुटी. सामना संपला तर 1 मिनिटात देखील आपल्याला अवधी मिळणार नाही. शर्मा सानकुटी गाव देव तळागर. सामना संपल्यानंतर मित्रांनो आपल्याला मैदानामध्ये यावंच लागेल. क्षणाचाही विलंब न लावता आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावायचा आहे. कृपया शेळगावकरी विरुद्ध तळागर तर मैदान क्रमांक 2 वरती हा दुसरा पुकार शहरमान खारांबळे विरुद्ध श्री गणेश वाशीरोहा. आपल्यासाठी तिसरा बांधीम पुकार असेल. माफ करा दुसरा पुकार झाला होता. जय हनुमान खारांबळे विरुद्ध श्री गणेश वाशीरोहा तिसरा बांधीम पुकार मैदान क्रमांक 2. सातंबर कृपया श्रेय घेऊन समालोचन कसे करायचे. चला मित्रांनो या ठिकाणी बात करू नका विनंती असेल. दोन्ही संघ स्पर्धेमध्ये बात केली जाते. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये बात केली जाते. तर मैदान क्रमांक 2 साठी देखील जानवान खारांबळे श्री गणेश वाशीरोहा. पुढे चला 5-5 आहेत सामना. मैदान क्रमांक 1 कडे चला. गावदेवी तळागर 2 जर्मन खारांबळे श्री गणेश वाशीरोहा. विना विलंब चला. विजय पराजय एकच नाण्याच्या 2 बाजू आहेत. परंतु जिंकलो तरी आणि हरलो तरी जिंकण्याची आपली कबड्डी सर. चला सामना संपतोय. मैदान क्रमांक 2 जय हनुमान खारांबळे श्री गणेश वाशीरोहा.